सर्व भाग्यवान भक्त आज आपण सर्व वडगाव लांडगे माताजींचा वाढदिवस या प्रित्यर्थ सर्व एकत्र जमलो आहोत। माताजी या पृथ्वी तलावर 1953 साली अवतरले आहेत आणि त्यांनी जीवाचं रान करून या देशाला, या प्रत्येक जीवाला जीव दशेतून कसं बाहेर काढायचं याचं ज्ञान दिलेलं आहे। ते आजपर्यंत भरपूर ग्रंथ त्यांनी लिखाण करून ठेवलेले आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास देऊन, सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करून त्यांनी आपल्या सर्वांना ज्ञानाचे अमृत पाजलेलं आहे आणि त्या ज्ञानामृतानं आपला अंधकारमय जीवन प्रकाशमान होणार आहे। तरी सर्व भक्तांनी आजपर्यंत आपल्या सत्संगातून लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे पण घेणार आहे। माताजींचे हे कार्य पुढे पण अखंडित चालू राहणार आहे। माताजी या भूतलावर आल्यापासून प्रत्येक जीवाची काळजी घेतात, सगळ्यांचा त्रास सहन करून कधी पण त्यांना मी आजच्या वाढदिवसानिमित्त एकच मी परमेश्वराकडे विनंती करतो का माताजींना चांगलं आरोग्य लाभो, चांगले मानसिक स्थिती राहो आणि चांगल्या प्रकारचं लिखाण बाहेर पडो, जेणेकरून भक्तांना त्याचा लाभ हो आणि चांगल्या प्रकारचे भक्त तयार करून जगाच्या पाठीवर त्यांचं नाव उज्ज्वल हो, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। श्री सद्गुरु मी विनंती करतो द्वारकामाईंना हा म्हणा नंतर नाही पाण्यानंतर घेता का 2 शब्द बोलणं करून घ्या, नंतर पाण्याला वेळ लागते, मग सगळे झाले तर मग पाळणा अरे मी तर बोल रुद्र हे थे फुलं तिथं श्री सद्गुरु दत्त भगवान आद्य गुरु श्री गुरुदेव दत्त आदिशक्ती माता श्री कालिंदिनी बेवनाथ माया जमलेल्या सर्व भाग्यवान भक्तजन, आज आपण श्री संत कालिंदी बेवनाथ माया यांच्या जन्मदिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। त्यांचा जन्म कधी झाला, कारण ते अजन्म आहेत, फक्त पृथ्वी तलावर त्यांचा प्रकट दिन आपसा म्हणता येईल, कळलं का नाही? कारण त्यांना जन्मही नाही आणि मृत्यू नाही, कारण ते अजन्म आहेत, कारण त्या आदिशक्ती माता आहेत। त्याने अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्म त्यांनी हे मनुष्य देह धारण करतायत। ही छाया आहे, की तुम्हाला दिसते, ही छाया आहे, शक्तीचं कार्य अद्भुतपणे चालू आहे आणि निमित्त झालंय की 1953 साली ते आई वडील दाखवतात आणि 13 एप्रिल ही सुद्धा तारीख बरोबर आहे असं सांगता येत नाही। आता ही दगा कचालीकरातून काही भक्तांनी विनंती केल्यानंतर ही तारीख आलेली आहे, परंतु त्यांचा जन्म नाशिक येथे दिंगराळीला वगैरे झालेला आहे। तो कुठे कधी नेमका झाला याचा मात्र अजूनही सांगपत्ता लागलेला नाही। तसे ते अजन्म आहे, जे कळलं का नाही, त्यांचा जन्म होतच नाही, ते आदिमाया आहे, आदिशक्ती आहे, त्या भूमंडळावर
आणि इथे येऊनही ज्या वेळेला जन्म होत असतो त्यावेळेला